नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही स्वतः किंवा तुमच्या घरातील नातेवाईकांमधील कोणी संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा श्रावणबाळ दिव्यांग राज्य निवृत्तीवेतन योजनेचा लाभ घेत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, माहितीपूर्ण आणि आनंदाचा आहे. मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून आपले दिव्यांग बांधव आणि वयोवृद्ध नागरिक ज्या निधीची आतुरतेने वाट पाहत होते, त्याबाबत महाराष्ट्र शासनाकडून एक खूप मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाने नुकताच एक नवीन शासन निर्णय GR प्रसिद्ध केला आहे. या GR नुसार विशेष सहाय्य योजनेतील सर्व पात्र दिव्यांग लाभार्थ्यांसाठी कोट्यावधी रुपयाचा निधी वितरित करण्यास अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. आता हा मंजूर झालेला निधी नेमका किती आहे, कोणत्या योजनेला किती पैसा मिळाला आहे, तुमच्या बँक खात्यात पैसे कधी आणि कसे जमा होणार, आणि समजा खात्यात पैसे जमा झाले नाहीत तर पुढे काय करायचं, या सर्व गोष्टी आज आपण या एकाच व्हिडिओमध्ये अगदी सोप्या आणि साध्या भाषेत सविस्तरपणे समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, सर्वात आधी आपण या GRची पार्श्वभूमी काय आहे ते सोप्या भाषेत समजून घेऊया. तर शासन निर्णयानुसार 1 एप्रिल 2026 पासून विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे जे सर्व कामकाज आहे ते आधीच्या सामाजिक न्याय विभागाकडून पूर्णपणे दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. म्हणजे आता दिव्यांग बांधवांच्या सर्व योजना, अनुदान आणि पेन्शनचे काम या नवीन विभागामार्फत पाहिले जात आहे. आणि याच पार्श्वभूमीवर सन 2026-27 या चालू आर्थिक वर्षाकरता पात्र असणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांचा DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर खात्यावर निधी वर्ग करण्याची हा नवीन शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. आता आपण या GR मधील सर्वात महत्वाचा भाग पाहूया, तो म्हणजे कोणत्या योजनेसाठी शासनाने नेमका किती निधी मंजूर केला. पहिली महत्वाची योजना म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना. या योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तींच्या अनुदानासाठी आणि कल्याणासाठी एकूण मंजूर तरतुदीमधील 125,87,91,240 रुपये एवढा मोठा निधी लाभार्थ्यांच्या DBT खात्यावर वर्ग करण्याची मंजुरी देण्यात आली आहे. तसेच दुसरी महत्वाची योजना आहे श्रावणबाळ सेवा दिव्यांग राज्य निवृत्ती वेतन योजना. या योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांसाठी 12 कोटी रुपये इतका निधी थेट DBT खात्यावर वर्ग करण्यासाठी शासनाने अधिकृत मान्यता दिली आहे. म्हणजे या दोन्ही मुख्य योजना मिळून कोट्यावधी रुपयाचा हा निधी आता शासनाकडून मुक्त करण्यात आला आहे आणि लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्की झाला असेल की हा निधी आमच्या खात्यात कधी आणि कसा जमा होणार. तर मित्रांनो, या GR मध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की हा सर्व निधी कोणत्याही मध्यस्थ्याशिवाय थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT द्वारे जमा केला जाणार आहे. यामध्ये कोणतीही अडचण येऊ नये आणि पैशांचे वितरण अगदी वेगाने आणि पारदर्शक व्हावे म्हणून शासनाने आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण पुणे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित केले आहे. तर सहाय्यक संचालक यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून जबाबदारी दिली आहे. या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत अनुदानाची रक्कम VPDA खात्यावर वर्ग करून लवकरात लवकर पात्र लाभार्थ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यात पोहोचले जाणार आहे. मित्रांनो, या निधीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ज्या लाभार्थ्यांचे गेल्या काही महिन्याचे मानधन किंवा पेन्शन थकले होते त्यांना आता या निधीतून थकीत रक्कम आणि नियमित अनुदान मिळण्यास मोठी मदत होणार आहे. पण त्यासाठी तुमच्या बाजूने एक महत्वाची गोष्ट असणे गरजेचे आहे. तुमचे बँक खाते तुमच्या आधार कार्डची लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुमचे बँक खाते आधारशी लिंक नसेल किंवा NPCI मॅपिंग झालेलं नसेल तर DBT द्वारे जमा होणारे पैसे अडकू शकतात. त्यामुळे व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेच तुमचे बँक खाते आधारशी जोडलेले आहेत की नाही हे एकदा नक्की तपासून पहा. जर तुमचे बँक खाते सर्व बरोबर असेल आणि तरी सुद्धा पुढील काही दिवसात तुमच्या खात्यावर पैसे आले नाहीत तर घाबरण्याचे काही कारण नाही. तुम्ही तुमच्या तालुक्यातील तहसीलदार कार्यालय किंवा जिल्हा स्तरावर जिल्हा समाज कल्याण कार्यालय किंवा दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या ऑफिसमध्ये जाऊन तुमच्या अर्जाची आणि DBT स्टेटसची माहिती घेऊ शकता. तर मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी आणि वृद्धांसाठी शासनाचा हा खरोखरच खूप मोठा महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय आहे. जर तुम्हालाही या योजनेबद्दल, अर्जाबद्दल किंवा GR बद्दल अजून काही शंका असतील तर मला खाली कमेंट करून नक्की विचारा. मी तुमच्या प्रत्येक कमेंटचे उत्तर देण्यास प्रामाणिक प्रयत्न करेन. हा व्हिडिओ तुमच्या परिचयातील सर्व दिव्यांग बांधवांना, नातेवाईकांना आणि तुमच्या सर्व WhatsApp ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वाची माहितीपूर्ण बातमी प्रत्येकापर्यंत वेळेवर पोहोचेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा
आणि अशाच नवीन नवीन शासकीय योजनांच्या ताज्या अपडेट सोप्या भाषेत मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.